आज आपण इतिहासाच्या अशा प्रवासाला जाणार आहोत जिथे प्रत्येक कळी, प्रत्येक दगड आणि प्रत्येक शिलालेखात आपल्या स्वराज्याच्या संघर्षाची आणि अभिमानाची कथा धडधडते. तर आपण आलो आहोत रायगड किल्ल्यावर, मराठा साम्राज्याची राजधानी आणि हिंदवी स्वराज्याची जन्मभूमी. रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाडजवळ वसलेला एक अत्यंत खडतर, दुर्गम आणि ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. किल्ल्याची उंची सुमारे 1356 मीटर असून हे सह्याद्री पर्वतरांगांचे सामरिक केंद्र आहे. किल्ल्याचे उतार अत्यंत उभे आहेत आणि किल्ला चारही बाजूने खोल दऱ्यांनी वेढलेला आहे, ज्यामुळे तो शत्रूंसाठी जवळजवळ अभेद्यच होता. आणि म्हणूनच इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केली आणि तेव्हापासून हा किल्ला मराठा साम्राज्याचे जणू हृदयच बनला. किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीने पोहोचण्यासाठी जवळजवळ 1737 पायऱ्या चढाव्या लागतात. हे चढण थकवणारे असले तरी प्रत्येक पायरी इतिहास सांगते. अधिक सोयीस्कर पर्याय म्हणजे रोपवे. 750 मीटर लांबीचा रोपवे केवळ 5 मिनिटांमध्ये किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचवतो. रायगड किल्ल्याला पूर्वी रायरी म्हणून ओळखले जायचे. इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन याचे भव्य पुनरुत्थान केले. किल्ल्याची पुनर्बांधणी महाराजांचे मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी केली. इसवी सन 1656 ते 1674 या काळात रायरी किल्ल्याचे रूपांतर रायगडमध्ये करण्याची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांनी सांभाळली. रायगड किल्ल्याचा राजमहल, राजसभा, नगारखाना, सुरक्षा बुरुज, गड रचना व जलव्यवस्थेच्या बांधकामात त्यांनी मोठी भूमिका निभावली. इतिहासानुसार रायगड बांधून पूर्ण झाल्यावर शिवाजी महाराज हिरोजींना विचारतात, तुला कोणते बक्षीस हवे? तेव्हा हिरोजी इंदुलकर म्हणतात, राजे, मला काहीच नको, फक्त माझ्या नावाची एक छोटीशी टाईल जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर ठेवावी, ज्यामुळे तुम्ही रोज मंदिरात जाता तेव्हा तुमच्या चरणांचा स्पर्श त्या शिलालेखाला होईल. आणि म्हणूनच सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर असे लिहिलेली टाईल जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या अगदी पायथ्याशी बसवलेली आहे. रायगडावर जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. याला 2 विशाल बुरुज, संरक्षकांसाठी पहारेकरी कोठाऱ्या, शत्रूच्या हत्ती किंवा सैन्याचा मार्ग रोखण्यासाठी केलेली खास रचना पाहायला मिळते आणि याच मार्गाने सेनानी, दूत आणि पर्यटक प्रवेश करायचे. नगारखाना, दरबारात प्रवेश करण्यासाठी बनवलेला हा विशेष दरवाजा. ध्वनिशास्त्रानुसार बनवलेली याची रचना
म्हणजेच दरबारातील संपूर्ण परिसर ध्वनी प्रतिध्वनी व्यवस्थित ऐकू यावा म्हणून ध्वनिशास्त्रीय रचना केली गेली होती. तसेच दरबारातील सिंहासनाचे पुनर्निर्मित स्वरूप आजही पाहायला मिळते. रायगडच नव्हे तर संपूर्ण देशातील एक ऐतिहासिक घटना. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी पार पडला. तिथून थोडे पुढे गेल्यावर शिवाजी महाराजांच्या निवासाची जागा आपल्याला पाहायला मिळते. मूळ राजमहाल कदाचित लाकडाचा असावा, मात्र आज फक्त त्याचे काही अवशेषच पाहायला मिळतात. त्याच्या थोडे पुढे शिवाजी महाराजांच्या 6 राण्यांसाठी बनवलेले 6 महाल पाहायला मिळतात. त्यालाच लागून असलेल्या 2 दरवाजांपैकी एक म्हणजे मेणा दरवाजा आणि दुसरा म्हणजे पालखी दरवाजा. मेणा दरवाजा हा किल्ल्याच्या दक्षिण बाजूस आहे. हा दरवाजा राण्या, राजघराण्यातील स्त्रिया आणि त्यांच्या सेवकांसाठी राखीव होता. राजवाड्यातील राणीवास भागाकडे थेट नेणारा हा व्यक्तिगत मार्ग होता. आणि पालखी दरवाजा त्याच्या बरोबर समोर आहे, जिथून महाराजांची आणि जिजाऊंची पालखी पायथ्यापासून निघाली की याच दरवाजातून येत असे. आणि येथील आजूबाजूच्या परिसरात आपल्याला छोटे मोठे असे बरेच काही ना काहीचे अवशेष पाहायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे गंगासागर, किल्ल्याला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बांधलेला एक कृत्रिम तलाव आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतो. तसेच अजून एक म्हणजे येथे असलेल्या प्राचीन बाजाराची रचना, जिथे व्यापारी आणि सैनिक खरेदी विक्री करत असत. हे नियोजनबद्ध नगर रचनेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अत्यंत खोल दरीच्या कडेवर असलेले एक प्लेस म्हणजे टकमक टोक, जिथे राजद्रोहींना शिक्षा दिली जात असे. मात्र आज येथून सह्याद्रीचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. रायगडावरील महत्वाच्या प्लेसेस पैकी एक म्हणजे जगदीश्वर मंदिर. हे रायगड किल्ल्यावरील सर्वात महत्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्मारक आहे. हे मंदिर 17व्या शतकात शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बांधले गेले. रोपवे स्टेशन पासून किंवा महादरवाजा मार्गे येथे सुमारे 20-25 मिनिटे चालत जावे लागते. शिवाजी महाराज दररोज सकाळी या मंदिरात येऊन पूजा करीत असत. त्यांच्या दैनंदिन शिस्तबद्ध जीवनात या मंदिराचे खरेच मोठे स्थान होते. जगदीश्वर मंदिराची रचना अत्यंत अनोखी आहे. यामध्ये हिंदू, द्राविड आणि इंडो इस्लामिक शैली एकत्र दिसतात. गाभाऱ्यात भगवान शिवाचे शिवलिंग विराजमान आहे, ज्याला जगदीश्वर या रूपात पूजले जाते. आणि मंदिराच्या बाहेर एक मोठी एकाक्ष्म नंदी मूर्ती आहे. रायगड किल्ल्याच्या मध्यभागी जगदीश्वर मंदिराच्या अगदी शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थित आहे. शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगड येथे झाले. त्यानंतर त्यांची अंत्यक्रिया याच किल्ल्यावर पार पडली आणि याच ठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली. समाधी पूर्णपणे काळ्या दगडात बांधलेली असून प्रभावी घुमट, दगडी कमानी, स्तंभ आणि कोरीव काम यामुळे ती राजेशाही वाटते.
ही समाधी स्वराज्याच्या उभारणीचे आणि महाराजांच्या पराक्रमाचे अंतिम स्मारक आहे. हजारो लोक दरवर्षी शिवजयंतीला इथे येऊन अभिवादन करतात. रायगड किल्ल्याचा हा अद्भुत प्रवास इथे संपतो, पण या किल्ल्याची प्रेरणा मात्र आयुष्यभर सोबत राहते. जगदीश्वर मंदिराची शांतता आपल्याला शिवभक्तीची ताकद देते आणि शिवाजी महाराजांच्या समाधी पुढे उभे राहिल्यावर जाणवणारा तो स्पंदनशील इतिहास, तो आपल्याला सतत आठवण करून देतो की संघर्ष, शौर्य आणि स्वाभिमान यांची परंपरा आपण जपली पाहिजे.